धुळे शहराच्या मध्यभागावरून वाहणारे नाले अक्षरशः तुडुंब भरलेले आहेत। आपण बघू शकतो की हा जो नाला आहे हा शहरातील मुख्य बाजारपेठ जवळून जाणारा नाला आहे। मात्र हा नाला पूर्णपणे कचऱ्याने तुडुंब भरलेला आहे। कुठेही पाणी जाण्यासाठी जागा शिल्लक राहिलेली नाही। यामुळे नागरिकांच्या आरोग्य हे धोक्यात आलेले आहे। धुळे शहरातून तब्बल 7 नाले जातात आणि 7ही नाल्यांवरच्या अतिक्रमणामुळे आणि नाले सफाई होत नसल्यामुळे हे नाले अक्षरशः कचऱ्याने तुडुंब भरून वाहू लागलेले आहेत। या ठिकाणून कुठल्याही पद्धतीने पाणी पास होत नसल्याने आणि या ठिकाणच्या जे काही पाणी पास होण्यासाठी करण्यात आलेल्या मोऱ्या आहे या तुडुंब भरल्यामुळे या ठिकाणी पाणी पास होत नाही। त्यामुळे अशा पद्धतीने कचरा हा इथं साचत असतो। धुळे शहर हे कचरामुक्त शहर म्हणून राज्यात 9व्या नंबरला आलेलं आहे। मात्र असं असलं तरी धुळ्यातील नाल्याची जर आपण परिस्थिती बघितली तर हे नाले अक्षरशः प्लास्टिक कचरा याच्यामुळे तुडुंब भरलेले आहे। त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा या ठिकाणी मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। महापालिका हे नाले फक्त पावसाळ्यापुरतंच हे सफाई करतात की काय असा प्रश्न आता नागरिक विचारू लागलेले आहे। त्यामुळे हे नाले साफ करावे अशी देखील मागणी नागरिकांनी केली आहे। मनीष माथोळे, TV9 मराठी, धुळे।